पण नवरोबावर असलेलं प्रेम त्याच्या समोर ते चटके काहीच मला नाही. रडू नये. बघा आपले जीवन सर आलेले आहेत. एअर कंडिशनर्स पर ISI के निशान की आणि उनो नावाचा गेम आहे कार्ड. गुड मॉर्निंग मित्रांनो, तो दिवस आलेला आहे आणि आज आपण केदारनाथ बद्रीनाथला निघणार आहोत मित्रांनो. ठीक 2 वाजता आपली ट्रेन आहे आणि पूर्ण तयारी झाली मित्रांनो. मस्तपैकी आज चकाचक टकाटक मस्तपैकी आंघोळ वगैरे सगळं तयार करून रेडी झालो आहे. श्रावला थोड्याच वेळात शाळेत नेऊन सोडलं आहे. तिची शाळा 1 वाजता संपणार आहे. मग तिला घेऊन पण यायचं आहे मला आणि पूर्ण तयारी झालेली आहे. आणि योगायोग असा आहे मित्रांनो की आपला एक बालपणीचा मित्र तो काल रात्री नागपूरला आलेला आहे. तो आज आपल्याला भेटायला पण येणार आहे. ते पण या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना बघायला मिळणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी आता बायको आपल्यासाठी आज नाश्त्यासाठी काय काय बनवत आहे हे पण तुम्हाला दाखवतो मी. चला मग बघू आज काय काय स्पेशल तयार करण्यात येत आहे नाही का. तर बघा या ठिकाणी इडली हां ही नाश्त्यासाठी आता म्हणजे एक बनवलेला आहे. श्रावला मस्तपैकी टिफिन पॅक करून तिला दिलेला आहे आणि ही पूर्ण सगळी तयारी चालू आहे मित्रांनो. तर आता थोड्याच वेळात आपला मित्र या ठिकाणी येणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला आता थोड्या वेळ आधी सांगितलं होतं की आपला बालपणीचा मित्र येणार होता आणि तो आलेला आहे. हा अशोक आहे. बालपणीचं नाही का आम्ही म्हणजे पहिलीपासून साधारणतः 7वी पर्यंत तरी आम्ही एकाच शाळेमध्ये होतो आणि त्या शाळेतल्या ज्या काही गमती जमती आहेत त्या सर्व आम्ही त्या ठिकाणी अनुभवलेल्या आहेत. आणि माझी याची म्हणजे शाळा सुटल्यापासनं 2020ला आमची भेट झाली होती आणि त्यानंतर आत्ता जवळपास 3.5-4 वर्षानंतर परत भेट झालेली आहे. योगायोगानं तो नागपूरला या ठिकाणी आला आणि मग आल्यानंतर फोन केला काल रात्री आणि फोन केल्यानंतर मग त्याला मी इथलं लोकेशन वगैरे सर्व शेअर केलं. तर तो आज या ठिकाणी आलेला आहे. तर आपण त्याच्याकडनं पण जाणून घेऊया त्याला कसं वाटलं या ठिकाणी आज येऊन. नाही खूप छान वाटलं मला. बरं झालं भेट झाली, भाऊची झाली, तुमची झाली. तेच मला म्हणले ते. अच्छा तुम्ही यायला लागले म्हणून बरं झालं म्हणलं माझी भेट तरी होईल. असे तुम्ही सुंदर सुंदर व्हिडिओ बनवत राहा. तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या निमित्तानं आमची आपली सध्याच्या भेट झाली, भाऊची भेट झाली, तुमची भेट झाली. मला खूप आनंद वाटला. मला छान वाटलं की भेट झाली तुमची. हे नेहमी म्हणायचे सांगायचे तुमच्याबद्दल पण भेट कधी होतच नव्हती ना. बरोबर आहे. म्हणलं छान बरं झालं घरी यायला लागले तुम्ही भेट तरी होती त्या. नाही मी भाऊला फोन केला की समृद्धीवर जसं लागलो तर आमच्या साहेबांना गाडी चालवतो म्हणले. मी मेसेज केला होता फोनवर काय बोलो मुकामी नागपूरला येत आहे, मला लोकेशन पाठवा, आपली उद्या सकाळी भेट घेऊता. तर भाऊनं लगेच रिप्लाय दिला. मला खूप बरं वाटलं भेटाय आलो. नाही बरं झालं किती लहानपणाची तुमच्या वगैरे त्यावेळेसपासून आतापर्यंत तुम्ही टच मध्ये आहात. बालपण हे वेगळंच राहते पण बालपणाला जोडून या वयापर्यंत आता आम्ही 40च्या घरात होईल. 40 पर्यंत हे आमचं मित्रत्व टिकून हो याच्यातच आम्ही धन्यता मानतो. आणि इथूनही आमची असेच भेटी होत राहो आणि म्हातारपर्यंत आयुष्याच्या शेवटपर्यंत आमचं मित्रत्व कायम टिकून राहो एवढीच माझी अपेक्षा आहे. राहणार शेवटपर्यंत राहू. बरोबर आहे. असंच भेटत जा वेळ काढून. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात खूप बिझी राहते त्याच्यामुळे वेळच काढावं लागते. मला तर कोण्या गावात सिटी मध्ये गेलं तर मी पहिला माझा नातेवाईक शोधणार नाही पण माझा मित्र कोण्या गावात आहे. सोलापूरला गेलो तर माझा मित्र सवणकर, त्याला आजवर फोन केला पण नातेवाईकाकडे जाण्यापेक्षा मी मित्रत्वाला पहिलं प्राधान्य देतो. बाबा आपला हे लहानपणाचा जिव्हाळा आहे, जिव्हाळा कुठंतरी आपला लोप पाहू नये आणि ते इथून कायम आपल्या संपर्कात राहावं, अधून मधून आपल्याला भेटीगाठी होत राहावं. काय जीवनामध्ये काय आहे मित्रत्व नातेगोती हे सर्व आपला जिव्हाळा आहे, मैत्री पाहिजे. तर हे बघा अशोक भाऊ का नाही गाडी घेऊन आलेले आहेत आणि आता आम्ही जस्ट ऑफिसचं एकदम आपला कसं आहे ऑफिस नाही का कॅम्पस वगैरे यांना दाखवायला निघालोय अशोकला. तर मग गाडीमध्ये पण आपण एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी करत आहोत मित्रांनो. तर भावांनो बघा आपला जो बालपणीचा मित्र होता तो येऊन गेला. मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आम्ही नाही का म्हणून आणि खूप छान वाटलं आज म्हणजे भेटून नाही का. म्हणजे केदारनाथला जातोय, केदारनाथला जाण्याच्या आधी म्हणजे बालपणीच्या मित्राची भेट होणं ही खूप आपलं नशीब चांगलं होतं आज नाही का. म्हणजे चांगलं आहेच आणि होत झालंच आहे ते. आणि त्यानंतर आता म्हणजे बघा बायकोची किती माया आहे नाही का.
तिला नको म्हणत आहे मी बेसनाचे लाडू रव्याचे लाडू नाही का मिक्स करून तयार करून राहू दे म्हणलं मी जाऊन आणतो दुकानातून पण नको तिचं खूप म्हणून चालू होतं की नाही मी तुम्हाला तयार करूनच देते तर मला करमणार नाही ना नंतर की हां मी यांना किती दिवस झालं 4-5 दिवस झालं म्हणते की मी काहीतरी देते काय देऊ पण यांचं चालू होतं की काहीच नको पण मग शेवटी आज आपण जायचंय त्यांना 2 घंट्यांनी मग शेवटी फायनली आता म्हणाले की हो हां बनवू मग ते हो म्हणले की मी लगेच बनवायला चालू लाडू वगैरे बनवून लगेच स्वयंपाक पण बनवायचा आहे तर आता कसं हिचं चालू आहे लाडू बनवायचं मग हिचं फायनल सर्व झालं का मग मी तुम्हाला दाखवतो कसे लाडू तयार होणार आहेत ठीक आहे तर बघा भावांनो की बेसन रवा आणि त्याचे जे लाडू आहेत ते लाडू तयार करण्याचं बायको अथक प्रयत्न या ठिकाणी करत आहे तुम्हाला थोड्या वेळा दाखवलं तर कसं बेसन तिनं फ्राय करत होती नाही का भाजून आणि बेसन भाजून घेतलं आता गरम आहे तिच्या हाताला चटके बसत आहेत पण वेळ पण नाहीये जास्त पण नवरोबावर असलेलं प्रेम त्याच्या समोर ते चटके काहीच मला वाटत आहे तिला चटक्यांची जाण तिला नाही आहे आज कधी नाही ते आमचे पतिदेव आज थोडंसं कौतुक करायला गेले नाही तर असं कुठल्याही बायकांचं शक्यतो तर आपल्या घरचे माणसं आपलं कौतुक करत नसतात बाकी जाऊ दे आता हे ते मिक्सअप करत आहे थोड्या वेळानंतर लाडू तयार होतील लाडू तयार झाल्यावर तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर भावांनो बघा लाडू एकदम गोल आणि मोठे ढगळे झाले आहे दाखवते बघा हे लाडू मस्त झालेले आहे आता मी हे लाडू पॅक करतो मित्रांनो टेस्टला अप्रतिम तर चला आता मस्त मी पॅकिंग करतो कारण अवघे 2 घंटे राहिलेले आहेत मित्रांनो निघायला रेल्वे स्टेशनला पोहोचायला मला आता माझ्या छोकरीला जाऊन आणायचं आहे तर मित्रांनो निघालोय पण लेकीची माया कशी असते बघा म्हणजे आली तेव्हापासून तोंड बारीकच होतं पण इथं आल्यानंतर नाही करायला लागली आता म्हणजे पप्पाला सोडून जावं वाटत नाही पप्पाला लांब नाही रडू नहीं इधर देखो स्माइल करो अभी 8 दिन में जाके आता मैं हाँ मस्त व्यवस्थित राहायचं मम्मीला त्रास नाही द्यायचं शाळा व्यवस्थित करायची अभ्यास चांगला करायचा हां स्विमिंगला जायचं नाही माझ्या माघारी माझ्या माघारी जायचं नाही हां नाही ठीक आहे रडायचं नाही एक पप्पी दे बापाला येस स्माइल स्विमिंगला जायचं नाही बाळा अरे काळजी वाटते मग मला पण तुला येत नाही स्विमिंग नाही चलो अच्छा रहो हां व्यवस्थित हो व्यवस्थित मार्केटला जायचं तर मार्केटला व्यवस्थित जा कोणाला काय आणायचं असेल मला सांगशील फोन करून मेसेज सांगतो मी कोणाला तरी म्हणजे व्यवस्था करून देतो मी जरी लांब असलो तरी मी व्यवस्था करून देईल ठीक आहे बघा आपले जीवन सर आलेले आहेत बॅगा पूर्ण पॅक झालेल्या आहेत द्या दुसरी बॅग दे रेडी बॅग पॅकिंग पूर्ण झालेली आहे मी माझी बॅग ठेवतो आता सोबत जवळ ठीक आहे ना ते डब्बा जीवनराव हॉस्पिटल गांधी कैंटोनमेंट कामठी नागपुर कितना अच्छा वेदर एयर कंडीशनर्स पर ISI के निशान की ऑथेंटिसिटी चेक कर सकते हैं गड़बड़ी होने पर एयर की मदद से या फिर कंपनी तर मित्रांनो आता आपण रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि हा आपला मुकेश याला ओळखता तुम्ही हा अभिजित दातारकर यांचं अमित दुपेट्टीवार आणि हा आपला जीवन श्री पांढरेकर तर असे आम्ही 6 जण आता निघालेले आहोत कुठे जाणार आहोत तर केदारनाथ आणि बद्रीनाथ इथे यात्रेला ट्रेनची वाट बघत आहोत थोड्याच वेळात येईल आता
Attention of passengers, train number 20805 Visakhapatnam, New Delhi. असा हाय टाटा बाय बाय करत एक जण मध्ये जाऊन वापस याला. हा हा सुरू आहे चढा चढा. प्रवाशांनो कृपया लक्ष द्या. गाडी क्रमांक 2. झालं का मांडव मोकळा रागा सर टाकून लोक. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तर आम्ही इथे नाही का मस्तपैकी आता ट्रेनमध्ये काय करायचं म्हणून टाइमपास करून राहिलो. आणि उनो नावाचा गेम आहे. काय तो गेम या भावने आम्हाला समजून सांगितलेला आहे. खूप सारे त्याचे इंग्रजी नियम आहेत. मार्गदर्शनाखाली हा गेम सुरू आहे आणि मजा येते, खूप मजा येते. तुम्ही पण तर सर अजून काहीतरी म्हणतात आपल्याला, तुम्ही पण खेळा. हो म्हणजे ट्राय करून बघा, एकदा ट्राय छान वाटेल, छान वाटेल. तर मित्रांनो आपली रेल्वे गाडी सुसाट वेगाने दिल्लीच्या दिशेने निघालेली. आम्ही मस्तपैकी रेल्वेमध्ये उनोचा गेम खेळला. तो पहिल्यांदाच खेळला आम्ही नाही का, मला तरी माहीत नव्हतं आम्ही कधी खेळला असेल का नाही. तो खेळून झाल्यानंतर जरा रेस्ट घेण्यासाठी मग मस्तपैकी विंडो सीट त्या जवळ मी बसलो आणि मी बाहेरची जी हिरवीगार गाडी आहे, निसर्गाचं सौंदर्य कॅप्चर करायला मी रेडीच होतो. लगेच मोबाईल काढला आणि हे बघा पण झालेलं आहे. अफगाणिस्तान ऍक्सेप्ट केलं असतं. T20 वर्ल्ड कप जिंकले होते, आता हरले. परत एकदा युनो गेमचं खेळण्याची सुरुवात झालेली आहे. काही जणांच्या झोपी झालेल्या आहेत. मस्तपैकी 1-2 घंटे डुलक्या मारल्यात. मुकेशनं मस्त 1.5-2 तास 2 तास हो हो आउट झालेले आहेत. ते रात्रपाळीच्या ड्युटीवर आहेत. ते परत एकदा गेम सुरू. युनो. तर मित्रांनो आता 8:30 म्हणजे 8:45 झालेले आहेत आणि या वेळेला आम्ही नाही का भोपाळ रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत. ट्रेन एवढी लेट झाली मित्रांनो की वेळ होता इथल्या जवळपास 8 वाजताचा, पण पोहोचायला आता 8:45 झालेले आहे. आणि इथून पुढचा प्रवाससुद्धा आपल्याला बराच वेळ लागणार आहे असं दिसत आहे. कारण ही एक्सप्रेस गाडी आहे, आंध्र प्रदेश एक्सप्रेस, AP एक्सप्रेस. पण एक्सप्रेस असल्यासारखी काय वाटत नाही मित्रांनो. तर असं एकत्रित आहे. आता थोड्या वेळात मस्तपैकी आम्ही जेवण करतोच नाही का, आणि ट्रेन आता थोड्या 5-10 मिनिटामध्ये सुटणार आहे. तर भावांनो आता रात्रीचे आता रात्रीचे 10:30 मस्तपैकी जेवण केलं आम्ही सर्वांनी. या ठिकाणी जे बर्थ आपण पूर्ण सेट केलेलं आहे आणि त्याला झोपलोय मस्तपैकी. आणि सकाळी 7 वाजतील आम्हाला दिल्ली रेल्वे स्टेशनला पोहोचायला. त्यामुळे आता मस्त आराम करायचा. उद्या सकाळी मस्त आपली गाडीमध्ये बसून आपल्याला हरिद्वारला जायचं आहे उद्या. तर चला मग आता झोपतो, सकाळी तुमची. तर भावांनो रेल्वेमध्ये काही झोप लागत नव्हती, त्यामुळे पटापट सकाळी लवकरच पहाटे आम्ही उठलो. आणि उठल्यानंतर तुम्ही बघू शकता बाहेर नाही का असं पावसाची रिपरिप सुरू होती. दिल्लीकडे गाडी आपली जात होती. काही क्षणातच आम्ही आता दिल्लीला पोहोचणार होतो. आणि दिल्लीला पोहोचल्यानंतर मस्तपैकी आपण बुक केलेल्या गाडीमध्ये बसून पुढे जाण्यासाठी आमची कुतूहलता अजूनच वाढत होती. आणि मी पण या ठिकाणी मस्तपैकी असा स्टाईलमध्ये दाराजवळ उभा टाकली. तसंच आम्ही दिल्लीला पोहोचलो. तिथे सर्वांनी हाय हॅलो केलेलं आहे. तर मित्रांनो आता सकाळी 6:30 वाजलेले आहेत आणि आपण नवी दिल्ली रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत. अथक प्रयत्नानंतर ड्रायव्हरनं खूप मनावर घेतलं आपल्या ट्रेनच्या, आणि त्याने आम्हाला वेळेवर इथे आणून सोडलेलं आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाचे खूप खूप या ठिकाणी धन्यवाद आहेत. आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही वेळेवर पोहोचू या ठिकाणी, पण पोहोचलेलो आहोत दिल्लीमध्ये. आपण आपलं आगमन झालेलं आहे आणि आता इथून पुढचा प्रवास करायचा मित्रांनो.
तर नागपूरहून दिल्लीपर्यंत येण्याचा जो काही आपला प्रवास होता तो आपण याच ठिकाणी आता थांबवतोय हा ब्लॉग. आणि हा ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करतो दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर. आणि इथून पुढचा आपला आजचा दुसरा ब्लॉग थोड्या वेळानंतर चालू होणार आहे. चला आजचा ब्लॉग याच ठिकाणी एंड करू आपण. त्यामुळे आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला बाय.